13 मार्च नंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या हालचालींना आता वेग आलेला आहे आणि नियमित बैठकांचं सत्र सुद्धा सुरू होत आहे। निवडणुकीमध्ये लागणाऱ्या गोष्टींची जुळवाजुळव सुरू झालेली आहे। संभाव्य काय अडचणी येऊ शकतात याचा अंदाज घेण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आयोगाची काही पथकं राज्यांना भेटी देणार असं समजतंय। आणखी तपशील आपण जाणून घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत। शिवाजी, फार मोठी बातमी म्हणावी लागेल। सगळ्या राज्यकर्त्यांसह जनतेला सुद्धा ज्याचे वेध आहेत त्या निवडणुकीची घोषणा लवकरच होऊ शकते। काय नेमके तपशील आहेत? साधारणपणे जर निवडणुकांचा मागचा विचार केला तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि सध्याच्या लोकसभेचा कालावधी लक्षात घेता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने आपली तयारी सुरू केली आहे। विविध राज्यांच्या बैठका घेऊन तिथली तयारी जाणून घेतली जात आहे आणि यंदाच्या निवडणुका साधारणपणे कशा पद्धतीने किती टप्प्यामध्ये घेतल्या जाऊ शकतात, कोणती राज्य नक्षलग्रस्त आहेत किंवा हिंसाचारग्रस्त आहेत, त्या राज्यांमध्ये काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, याच्या ज्या आढावा बैठका होतात त्यानुसार या निवडणुका साधारण 7 ते 8 टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात आणि ज्या पद्धतीने माहिती येत आहे त्यानुसार साधारण मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते आणि त्यामुळं आता निवडणूक आयोग कामाला लागलेला आहे आणि ज्या ज्या राज्यामध्ये जम्मू काश्मीर असो किंवा मणिपूर सारख्या हिंसाचारग्रस्त राज्यांमध्ये त्या तातडीच्या बैठका निवडणूक आयोग घेत आहे। त्याचबरोबर एकाच ठिकाणी 3 वर्षापासून असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयुक्तांनी मध्यंतरी दिले होते। ते पाहता निवडणुका ह्या मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जी शिवाजी, आता आपण बघितलं जवळपास 2.25 कोटी युवक यावेळी प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आता निवडणूक आयोग काय नेमकं पावलं उचलते हे बघणं महत्त्वाचं असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।